नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? मस्तच राहून माझे छान छान व्हिडिओ पाहत जा. चला, आज डब्बा उघडला आहे सकाळच्या पारीच. म्हणलं काय भाजीला करायचं. डब्यात उघडून बघते तर सगळ्या प्रकारच्या डाळी होत्या. मग एक वाटी घेतली मी आणि त्या वाटीमध्ये सापडली मला ती मुगाची डाळ. चला म्हणलं मुगाची डाळ. आता मुगाची डाळ ही खरंच खूप शरीरासाठी खूप चांगली असते मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि मुगाची डाळ आपण हे प्रत्येक भाजीला टाकतोच. मुगाच्या डाळी प्रत्येक भाजीला टाकतो, म्हणजे मुगाची डाळीपासनं पित्त वगैरे होत नाही, काय नाही. जास्त करून प्रत्येकाला मुगाची डाळच आवडते. त्याच्यापासून आपण आमटी, वरण अगदी भरपूर अशा प्रकारचं बनवतो बघा. मुगाची डाळ ही शेवग्याच्या भाजीमध्ये, कुठे शापूच्या भाजीमध्ये, म्हणजे बरेच प्रकार आपण त्या मुगाच्या डाळीचे करतो. त्याच्यापासून वडे करतो, पकोडे बनवतो. असे भरपूर काही पदार्थ बनवता येतात. म्हणजे खास एक टिप्स आहे ही. तुम्ही पाहू शकता इथं अर्धी वाटी मुगाची डाळ. साहित्य घेतलं आहे. फोडणीचं साहित्य आहे कोथिंबीर, कढीपत्ता, टॅमॅटो आणि अर्धी वाटी मुगाची डाळ. मस्तपैकी अगदी फ्रेश अशी डाळ ही पाहू शकता तुम्ही. वाटणसुद्धा घेतलेलं आहे, ते तर तुम्ही पाहिलेलंच आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर असं साधं सोपं वाटण, यायला जास्त नाही. मस्तपैकी पहा मुगाची डाळ आपली शिजलेली आणि अगदीच एक शिट्टी केली तरी मुगाची डाळ ही मैत्रिणी शिजते. चला, आता जे वाटण आपण घेतलं आहे, हे बघा. हे वाटण अगदी धनेसुद्धा टाकले. धने टाकले की अगदी खमंग असा सुंदर वास येतो आणि चवही अप्रतिम लागते. चला मग आता हे काढून घेऊ आपण. संपूर्ण मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून मैत्रिणींनो अगदी माहीम असं वाटून घ्यायचे. आज आपल्याला अगदीच मस्त अशी मुगाची डाळीची आमटी बनवायची. मुगाची डाळीची आमटी किंवा वरण हे खूप छान लागतं आणि आमटी तर खूपच अप्रतिम लागते. भाताबरोबर खूप छान लागते मैत्रिणींनो. आणि कसं आहे, असं पातळ केलं की सगळ्यांना खायला बी बरं पडतं, चुरून खातात आणि चवही तिची खूप अप्रतिम लागते ह्या मुगाची डाळीसंग. आपण इडली केली तरी मुगाची डाळ यूज करतो. त्याच्यासाठी बी आपण सांबार बनवताना मुगाची डाळीचा वापर करतो. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीला मुगाची डाळ ही वापरतो. चला, तेल टाकलेलं आहे. इथं तेलामध्ये जिरी मोहरी टाकून कढीपत्तासुद्धा टाकला आहे. त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला एक टॅमॅटो. तो टॅमॅटो बी अगदी छान पद्धतीने फ्राय करून घ्यायचा बघा. अगदी मऊ लुसलुशीत असा हा टॅमॅटो झाला पाहिजे, इतक्यापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. आणि जेवढा टॅमॅटो परतसान तेवढा आपल्या तेलाचा रंग बी बदलतो पहा. आता इथं बेसिक मसाले घेतल्यात. हळद, धना पावडर, बेडगी मिरची पावडर, कांदा लसूण आणि मटण मसाला. मटण मसाला आपण कशासाठी घेतो, कारण की चव खूप छान लागते. आणि आता टाकायचं आपण जे वाटण वाटलं आहे ते त्याच्यात टाकून द्यायचं बघा. वाटण तर परतलेलंच होतं आपलं, पण तरी बी आपण तेलात एकदा हलवून घ्यायचं. अगदीच चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं पहा मैत्रिणी. आणि अगदीच झटपट 5 मिनटाच्या आत आपली आमटी ही तयार होते. पाहू शकता अगदी मस्त असं तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं वाटण परतलं की आपल्याला ती डाळ टाकून द्यायची पहा. अगदी सुंदर अशी मुगाची ही आमटी होती मैत्रिणी. खूप छान, खायला बी खूप चवदार. आणि खरं सांगू का मैत्रिणी, मुगाची आमटी कधी बी झाली की अशी गरम गरम खायची पहा. भाकरीसोबत खा, भाताबरोबर खा, खरंच खूप छान लागते. चव बी तिची अप्रतिम लागते. तुम्ही कोणत्याही ह्याच्यात बटाटा टाकूनसुद्धा मुगाची डाळ करू शकता. खरंच खूप अप्रतिम लागते. म्हणजे भरपूर अशा टिप्स आहे सांगण्याजोग्या मैत्रिणी. पहा छानपैकी इथं उकळी बी आलेली आहे आपल्या आमटीला. फक्त 1 मिनिटभर आमटी आपली उकळून घ्यायची पहा. सुंदर आणि चव त्याची अगदीच अप्रतिम लागते. कधीतरी अशा आमट्या खाल्ल्या की गावाकडची आठवण होते आणि आपण आमट्या करतोच. आणि खूप छान आमटी लागते याची, हे बघा. आणि आपल्याला अशा आमट्यांपासून खरंच खूप म्हणतात ना, शरीराला कॅल्शियम भेटते. पहा मैत्रीण, आवडलं तर बाय.